वरिष्ठांनी सांगितलं, दिल्लीला जाऊन चर्चा झाल्या तरी सुद्धा अजूनही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण होताना दिसतंय अंतर्गत महायुतीमध्ये. निलेश, आपण जर बघितलं तर भाजप हा विस्तारवादी पक्ष आहे. म्हणजे आपण बघतो की भाजप हा ज्या ज्या ठिकाणी भारतभर ज्या ज्या ठिकाणी युती करतो त्या ठिकाणी युतीतल्या सगळे जे त्यांच्या बरोबरचे पक्ष आहेत त्या पक्षांना तो कालांतराने गिळंकृत करतो, हा इतिहास आहे. म्हणजे तुमचं एआयडीएमके त्यांनी ब्रेक केला, त्यानंतर जेडीयूला ज्या पद्धतीने आता त्यांनी थोडं हे केलं, त्यानंतर अकाली दल असेल, महाराष्ट्र गोमंतक पक्ष असेल, आसाम गण परिषद असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचं भाजपचं आपल्याला माहित आहे. तर याच्यामध्ये भाजपचं ते विस्तारवादी धोरण आहे ते एकनाथ चलोरे आणि 100% भाजप हे आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला भाजपला असं वाटतं की आपल्याला एकनाथ चलोरे वाटतं तिथं ते रेमटून दामटून ह्या पद्धतीनं करून घेतात. आणि ज्यावेळी त्यांना वाटतं की आपल्याला मित्रपक्षाची गरज आहे त्यावेळी ते सरळ सरळ सरेंडर होतात. म्हणजे आपल्याला आठवत असेल की नितीश कुमारना कोणत्याही परिस्थितीत आम्ही घेणार नाही 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 असं अमित शहानी सांगितलेलं होतं. अमित शहा त्यानंतर नितीश कुमारच्या संघमुक्त भारत करायचा असा नारा दिलता. पण आज दोघं कसं आहे गुणागोविंदाने एकत्र येऊन बिहारमध्ये सरकार स्थापन करताना आपण पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीमध्ये हजेरी लावलेली होती जेव्हा त्यांना वाटलं की आपल्याला शिवसेनेची गरज आहे आणि शिवसेनेची गरज संपल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना बाजूला केलं. हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेना ही भीती आहे की आपल्याला विस्तारवादी धोरणाचा फटका बसेल, कारण त्यांना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद हे अमित शहा आणि भाजपच्या कृपेनेच मिळालेलं होतं त्यांच्या जागा कमी असताना सुद्धा. आणि आज ह्याच विस्तारवादाची जो फटका आहे तो क्रमाक्रमानं ह्या एकनाथ शिंदेनं बसतोय आणि एकनाथ शिंदे त्याला टॉलरेट करण्यासाठी धडपड करतात अशी परिस्थिती आहे. म्हणजे फक्त आत्ताच कारण आहे का फक्त पक्ष प्रवेश करणं म्हणून त्यांची नाराजी का, तर असं नाही आहे. आपण जर बघितलं असेल तर ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते म्हणजे निश्चित झालं ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार तेव्हा सुद्धा आडेवेडे घेतलेले होते. त्यावेळेला दरे गावात जाऊन पुन्हा त्यानंतर ठाण्यात वगैरे असं बरेच प्रकार झालेले होते. तर त्यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदेची महत्वाकांक्षा काय लपून राहिली नाही. पण अलीकडच्या काळामध्ये त्यानंतर गेल्या वर्षभरात सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेना वेगवेगळ्या प्रकारचं कोंडीत पकडण्याचं एक प्रकार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहतोय ओएसडी नेमणूक असेल, त्यानंतर काही टेंडर रद्द करणं असेल, MMRDAच्या ह्याच्यामध्ये 500 कोटीच्या वरचे टेंडर करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्याकडे जाणं असेल, किंवा मग नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचे हर एक प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून होत आले. आणि अलीकडच्या काळामध्ये 2 गोष्टी अशा झाल्या. म्हणजे निलेश महाराष्ट्र जनतेला सांगतो की फक्त पक्षप्रवेश कल्याण डोंबिवलीचा आणि त्यातला एवढा प्रश्न नाही आहे. याच्यामध्ये 2 अतिशय महत्वाच्या घटना या 3 महिन्यात घडलेल्या आहेत त्या मी महाराष्ट्रासाठी अवगत करू इच्छितो. एक गोष्ट की राज ठाकरे यांच्याबरोबर युती करण्यासाठी एकनाथ शिंदे सकारात्मक होते आणि अमित शहानी त्यासाठी पुढाकार घेतलेला. अमित शहाच्या बरोबर आपल्याला आठवत असेल राज ठाकरेंनी चर्चा केलेली होती दिल्लीमध्ये आणि त्यावेळी अमित शहाचं असं एक रणनीती होती की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंनी युती करावी जेणेकरून जो विरोधाचा स्पेस आहे म्हणजे भाजप स्वतंत्र लढेल आणि विरोधकाची स्पेस ही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंनी घ्यावी असं अमित शहाची रणनीती होती. त्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी श्रीखंड पुरी खायला आपल्याला माहित आहे 2 वेळे गेलेले होते. तर यानंतर अशा काही किल्ल्या फिरल्या की ज्या किल्ल्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळ आले. म्हणजे याचं मूळ मंत्र मी आपल्याच मुंबई तकच्या कार्यक्रमात ज्या वेळेला अनेक सगळे विश्लेषक सांगत होते की यांची युती होणार नाही त्यावेळेला मी सांगत होतो मुंबई तकच्या माध्यमातून महाराष्ट्राला की यांची युती लंडनमध्ये ठरलेली आहे आणि ती होणार. तर ह्या युतीला कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे ही भावना ही एकनाथ शिंदेची आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना वाटते की ह्या आपल्या युतीमध्ये खोडा देवेंद्र फडणवीसांनी गाठला. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 यातला निलेश असा आहे पक्षप्रवेशापेक्षा सुद्धा मी पुढचं सांगतोय. परवा आपल्याला आठवत असेल की बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचं अध्यक्षपद हे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलं. परवा तुम्हाला माहित असेल आणि त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंना सुद्धा घेतलेला आहे. तर याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला चर्चा सगळ्याची झाली की कुणाला अध्यक्ष करायचं काय, शेवटी शासकीय समिती आहे. त्यावेळेला एकनाथ शिंदेनी या समितीच्या अध्यक्षपदासाठी नीलम गोरेंचं नाव सुचवलेलं होतं आणि उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांना घेऊ नका असं एकनाथ शिंदेचं म्हणणं होतं. पण दोघांचंही म्हणणं जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी ऐकलं नाही आणि एका प्रकारे
एकनाथ शिंदे असं म्हणणं होतं की शिवसेना माझी खरी आहे असं कोर्टानं निर्णय दिलेला आहे किंवा निवडणूक आयोगाने दिलाय, तुम्ही सो मान्य करताय, तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जबाबदारी ही आमच्या पक्षाकडे पाहिजे. हे मी जाणीवपूर्वक महाराष्ट्राला निलेश सांगतोय की हे पक्षप्रवेशापुरतं मर्यादित नाही आहे. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि याच्यामुळं फार डिस्टर्ब झाले आणि जो बहिष्काराचा प्रकार झाला हे बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून झाला. हे पक्षप्रवेशासाठी झालेलं नाही. एक छोटं कारण आहे पक्षप्रवेशाचं, फक्त पक्षप्रवेशासाठी एवढं रान माजवण्याचं कारण एकनाथ शिंदेचं नाही. एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंना तुम्ही नियुक्त करून त्यांची शिवसेना खरी आहे किंवा बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार ते आहेत हे लिजिटिमाइज तुम्ही करून दिलं आणि हे तुम्ही माझा शिवसेनेचा हक्क असताना, मी शिवसेना माझी असताना तुम्ही ते करून दिलं नाही. याच्यामध्ये तुम्हाला इच्छा आहे की उद्धव ठाकरेंना रिवाइज करायचं. हा सगळ्यात मोठा राग हा एकनाथ शिंदेचा होता आणि हीच तक्रार करायला एकनाथ शिंदे हे अमित शहाकडे गेलेले होते की माझी शिवसेना खरी असताना, तुम्ही मला सगळं करत असताना उद्धव ठाकरेंना पुनरुज्जीवित करण्याची ही सगळी खेळी हे देवेंद्र फडणवीस का करतायत हा त्यांचा मुख्य राग आहे आणि त्यातून हे सगळं वादंग होतंय. निलेश, बरोबर सर. आपले एक प्रेक्षक आहेत अविनाश म्हणून, ते सुद्धा असंच म्हणतायत की अनेक राज्यांमध्ये भाजपच्या अनेक कुबड्या आहेत आणि वेळोवेळी याची विल्हेवाट लावली जाते. आता भाजपनं शिंदेंचा नंबर लावलेला आहे असं ते म्हणतायत. तर एकंदरीत तुम्ही जे विश्लेषण करतायत त्याच्याशी आपले प्रेक्षक सुद्धा काही अंशी सहमत आहेत. आणि सर मग प्रश्न तोच पडतो की हे जाईल कुठपर्यंत. कारण कसं आहे की आपण जर बघितलं तर आता एकीकडं शिंदे आहेत आणि शिंदेच्या सोबत अजितदादा पण आहेत. तर एकंदरीत जर हे चित्र बघितलं आपण तर हे कुठपर्यंत जाईल. कारण आताशी फक्त नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, अजून पुढे झडपी आहे, महापालिकेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत सर. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BMCची म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे जी भाजपनं खूप सिरियस घेतलेली आहे. निलेश, याच्यामध्ये एक गोष्ट आता आपल्या प्रेक्षकांनी म्हणले की भाजप त्यांच्या कोबड्याने फेकून देतो, तर ते का महाराष्ट्रामध्ये आहे तर मी थोडक्यात एक मिनिटात विश्लेषण करतो. भाजपला जर बघितलं 2014, 2019 आणि 2024 मध्ये साधारण 28 ते 29% मतं पडलेली आहेत आणि त्यांना राजस्थान असेल, तुझं मध्य प्रदेश असेल, गोवा असेल, गुजरात असेल, इथं त्यांची मतदान टक्केवारी 40 ते 50% पर्यंत आहे. त्यांना 16 जर महाराष्ट्र जिंकायचं असेल तर ती मतदान टक्केवारी 40% आसपास किंवा निदान 38% आसपास तरी न्यावं लागेल. आणि ती जर मतदान टक्केवारी त्यांना वाढवायची असेल तर त्यांना कुठलं मतं येणार, तर धर्मनिरपेक्ष मतं तर येणार नाहीत. त्यांना मतावर डल्ला मारावा लागेल तो एकनाथ शिंदेच्या आणि अजित पवारांच्या. आता एकनाथ शिंदेच्याकडे 12% मतं आहेत आणि अजित पवारांच्याकडे 9% मतं आहेत. तर एकनाथ शिंदेची मतं आहेत ती हिंदुत्ववादी मतं आहेत आणि विकास जे सांगतात ते म्हणजे त्यांनी विकासामध्ये डेव्हलप केलेल्या मॉडेलचे ती मतं आहेत. तर त्या 12% मध्ये 8% किंवा जास्त मतांचा आपण खिंडार पाडू शकतो हे भाजपला वाटतंय. आणि भाजपला भारतामध्ये हिंदुत्ववादी पक्षाचा वाटेकरी पाहिजे का नको हा प्रश्न आहे. म्हणून तर त्यांनी उद्धव ठाकरेंना टप्प्याटप्प्याने बाजूला केलं, हा त्यातला इतिहास आहे. तर त्यांनाही हिंदुत्ववादी मताचा वाटेकरी नको आहे आणि त्यांना जर महाराष्ट्रामध्ये 38 ते 40% संख्या गाठायची असेल मतांची तर त्यांना हिंदुत्ववादी मतं कन्सोलिडेट करावं लागतील. त्यासाठी हा पक्ष आज न उद्या त्यांना वेगळा करून घ्यावाच लागेल. त्यामुळं तू म्हणलास की याच्यामध्ये अंतिमता काय आहे, तर अंतिमता याच्यामध्ये एकतर शिंदेंना त्यांच्या पक्षात विलीन व्हावं लागेल भाजपमध्ये, नसेल तर त्यांना मग आता जे सुरू आहे म्हणजे आता जे परवा चर्चा झाली त्याच्यामध्ये आणखी एक गौप्यस्फोट मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी करतो. त्याच्यामध्ये त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विनोद तावडेंना इथं महाराष्ट्रात पाठवा किंवा विनोद तावडेंचा असा हे करा अशा पद्धतीची मागणी ही केलेली आहे. त्यात मुनगंटीवार सुद्धा आहे. म्हणजे मी सांगतो की अमित शहा, विनोद तावडे आणि एकनाथ शिंदे या सगळ्यांची एक अशी रिंग आहे की जी साधारण देवेंद्र फडणवीसांच्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून त्यांचं काम करते. त्यामुळं त्यांची इच्छा आहे, मग ते मनोज पाटलांचं आंदोलन असेल हे असेल तर महाराष्ट्रामध्ये विनोद तावडेंची एंट्री करण्याच्या दृष्टीनं जे काही पॉलिटिक्स खेळलं जाते त्यातला हा एक भाग आहे. पण आता त्या भाजपला जर कुबड्या टाकून द्यायच्या असतील तर त्या मतावर डल्ला मारावा लागेल आणि त्या मतावर डल्ला मारण्यासाठी जे पक्ष प्रवेश आहेत ते करून घ्यावे लागतील. आता तू म्हणलास की जे आता जामनेर असेल किंवा जळगावमध्ये आपण पाहिलं की शिवसेनेचे नेतेच तिकडे जाऊन बिनविरोध निवड झाली. म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या राजकीय नेत्यांच्या घराण्यामध्ये बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भाजप अतिशय रुटलेसपणे हे करतंय. तर हे प्रचंड प्रमाणात करते. त्यांना मग ते मग शाश्वत धर्म, आपत धर्म किंवा मग त्याच्यामध्ये मग
नैसर्गिक युती किंवा व्यावहारिक युती या कुठल्याही युत्या त्या पाळत नाहीत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला पक्ष वाढवला पाहिजे आणि आपला पक्ष 100% जायला पाहिजे, या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. निलेश. हा सर, आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दे तेच आहेत सर, की आता जर आपण बघितलं तर फक्त भाजपच नाही तर म्हणजे शिवसेनेचे नेते जे आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेसोबतचे जे नेते आहेत ते सुद्धा खूप हार्शली या सगळ्या गोष्टींवरती बोलताना दिसत आहेत. गुलाबराव पाटलांनी आज स्टेटमेंट केलं जामनेरची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर. त्यांचं म्हणणं असं आहे की असं हे करणं चुकीचं आहे. तिकडं आपण हिंगोलीमध्ये जर बघितलं तर संतोष बांगरांनी भाजपचा जो उमेदवार आहे तो उमेदवारच आपल्याकडे घेतला. त्याच्यानंतर शहाजी बापू पाटलांचं काल परवाचं स्टेटमेंट जर आपण बघितलं तर ते खूपच भीषण होतं, की ते तर डायरेक्टली भाजपला म्हणजे अत्याचार करते भाजप, अशा पद्धतीचं स्टेटमेंट ते करतायत. आणि मग याच्यानंतर तुम्ही जसं एक बाजू सांगताय की भाजपमधल्या या सगळ्या अंतर्गत गोष्टी कशा पद्धतीनं घडतायत वगैरे हे तुम्ही सांगताय, पण दुसरीकडे असं सुद्धा सांगितलं जातं की म्हणजे शिवसेनेतला सुद्धा एक जो गट आहे मोठा, तो गट कुठेतरी भाजपकडे जाण्यासाठी इच्छुक आहे. त्याच्यावरती सुद्धा खुलेआम काही नेत्यांची स्टेटमेंट येताना दिसत आहेत. नाही, त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपण महाराष्ट्रात आता कोण कोणावर जाईल अशी परिस्थिती आहे. म्हणजे कोण कुठल्या पक्षात जाईल, आज सकाळी कुठल्या पक्षात, संध्याकाळी कुठल्या पक्षात आहे, किंवा आपण राजन पाटलांचं बघितलं की ते म्हणजे जे अजित पवारांच्या बरोबर होते, शरद पवारांचे होते, ते आत्ता काय बोलतायत, त्यांचा मुलगा काय बोलतोय. त्यामुळं तसं आणि कसं आहे की जिथं पक्ष फोडण्यातून सरकार स्थापन झालेलं आहे तिथं आपण अशा प्रकारच्या साधन सुचितेच्या राजकारणाची अपेक्षा करणं हेच मुळात गैर आहे. कारण मुळात हा पक्ष पळावापळवी करून फोडून किंवा सगळे गुवाहाटी सुरत मार्गे घेऊन सरकार स्थापन झाले. त्यामुळं तोच पॅटर्न जर खाली कुणी राबवला, ते बांगर असतील किंवा गिरीश महाजन असतील किंवा शहाजी बापूंच्या विरोधात केले, तर मग कुणी तक्रार करायचं कारण नाही, कारण पॅटर्न तोच आहे. आज त्यांनी पळवतात. आणि जो बडी तू कान पिढी हे एकदा तत्व मान्य केलं वर काय म्हणजे ईडी सीबीआय आणि आपण बघतो त्या पद्धतीने, तर मग ते बडी ज्या गावात तो बडी आहे, मग तो राजन पाटील असेल, कधी बांगर असतील, कधी गिरीश महाजन असतील किंवा कोण असेल, तर त्या गावातला बळी असेल तर तो कान पिढी अशी परिस्थिती होणारच आहे. त्यामुळं ते आज न उद्या ते फेस करावं लागणार. फक्त त्या जात्यात काही आज त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे अडकलेले आहेत आणि एकनाथ शिंदेना अडकवण्यासाठी जे प्रयत्न आहेत. आता मुळात रवींद्र चव्हाण ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष झाले त्याच वेळेला एकनाथ शिंदेना अडचणीत आणण्यासाठीच रवींद्र चव्हाणांची नियुक्ती झाली आहे असं म्हटलं जात होतं. आता एकनाथ शिंदेचा गड कुठला आहे, तर एकनाथ शिंदेचा गड हा MMRD रिजन, मराठवाड्यातला काही भाग आणि कोकण, हे 3 आपण बघतो. तर ह्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांचा जो वावर आहे किंवा रवींद्र चव्हाणांचं मोठं सगळं काम आहे ते ह्याच पट्ट्यात आहे. आता रवींद्र चव्हाण काय करतायत, कोकणामध्ये डॅमेज करतायत, MMRD रिजन डॅमेज करतायत आणि मराठवाड्यामध्ये तुम्ही बघता आता करतायत. जिथं स्ट्रेंथ आहे एकनाथ शिंदेची तिथं हल्ले केले जात आहेत. मग ते ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, कोकणाचा काही भाग असेल, मराठवाड्यात तुम्ही आता म्हणला जामनेर भागामध्ये, तर हे होणार आहे. कारण हेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्यावर केलं. आणि एक गोष्ट निलेश लक्षात ठेवली पाहिजे काय, की जे आमदार आणि जे नेते हे उद्धव ठाकरेंना सोडू शकतात सत्तेसाठी, ते एकनाथ शिंदेना सोडू शकणार नाही. कशावरनं? उद्या त्यांना महाशक्ती दिली आणि महाशक्तीनं पाठिंबा दिला तर ते एकनाथ शिंदेना सोडून परत विकासाच्या मुद्द्यावर जाऊ शकतात ना. ज्या विकासाच्या मुद्द्याच्या आनाबाका या अजित पवार घेतात की विकासासाठी मी सरकार केलं, उद्या त्याच विकासाच्या जोरावर आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडे बघून जाते म्हणून अजित पवारांचे काही आमदार गेले तर काय फरक पडतोय? एकदा विकास हा तुम्ही जर क्रायटेरिया मांडला तर मग विकास लार्जर होऊ शकतो का नाही? म्हणजे अजित पवारांनी सुद्धा एकनाथ शिंदे असं म्हणता कामा नये की आम्ही विकासासाठी आलोय, मग आमचे आमदार कशी विकासासाठी जाणार? आमदार सुद्धा मग हाच युक्तिवाद करून जाऊ शकतात ना. आणि जे शरद पवारांना सोडू शकतात ते अजित पवारांना सोडायला किती वेळ लागेल? जे उद्धव ठाकरेंना सोडतील ते एकनाथ शिंदेना सोडायला किती वेळ लागेल? हे महाराष्ट्रांना ध्यानात ठेवलं पाहिजे. त्यामुळं कुणी असं ठामपणे म्हणू शकत नाही की माझा हा कार्यकर्ता आहे, माझा आमदार आहे आणि तो माझ्याकडेच राहील. हे निलेश आता महाराष्ट्राने विसरावं सगळ्या लोकांनी.